सोलापुर विधान परिषद चुनाव को लेकर जिला प्रशासन ने तैयारियां तेज कर दी हैं। इस चुनाव में जिले के कुल 616 मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। सोलापुर में होने वाले विधान परिषद चुनाव के लिए कलेक्टर कार्तिकेयन एस को निर्वाचन अधिकारी नियुक्त किया गया है। चुनाव प्रक्रिया को सुचारू रूप से संपन्न कराने के लिए 6 जिलाधिकारी कार्यालयों में मतदान केंद्रों की व्यवस्था की जाएगी। इस चुनाव में पार्षद, जिला परिषद सदस्य, पंचायत समिति चेयरमैन, मेयर और नामित पार्षद अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। चुनाव की प्रक्रिया 25 मई से नामांकन दाखिल करने के साथ शुरू होगी, जबकि 4 जून नाम वापसी की अंतिम तिथि निर्धारित की गई है। मतदान 18 जून को होगा और मतगणना 22 जून को सुबह 8 बजे से शाम 4 बजे तक निजंग भवन में की जाएगी। 4 साल बाद सोलापुर को विधान परिषद का नया प्रतिनिधि मिलेगा, जिससे यह चुनाव राजनीतिक दृष्टि से काफी महत्वपूर्ण माना जा रहा है। प्रशासन ने बताया है कि चुनाव प्रक्रिया को लेकर सभी तैयारियां पूरी कर ली गई हैं। महाराष्ट्र विधानसभाच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक 18 मे 2026 पासून लागू झालेली आहेत। याचे टाइम टेबल खालीलप्रमाणे आहेत, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन 25 मे 2026 मध्ये होईल। त्यानंतर 1 जून पर्यंत नॅशनल हॉलिडे वगळून नॉमिनेशन स्वीकार करण्यात येईल आणि स्वीकार करण्याचे ठिकाण आमच्या जिल्हाधिकारी चॅम्बर असणार आहेत आणि स्वीकार करण्याचे वेळ सकाळी 11 पासून संध्याकाळी 3 पर्यंत स्वीकार करण्यात येईल। त्यानंतर 2 जून 2026 मध्ये याचे नॉमिनेशन स्क्रुटिनी होईल। त्यानंतर 4 जून 2026 पर्यंत विथड्रॉ कोणाचा करायचा असेल तर विथड्रॉ करू शकतात आणि मतदान करण्याची तारीख आहे 18 जून 2026 आहेत आणि मतदान करण्याचा वेळ सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत आहेत आणि मतमोजणी होणार आहे 22 तारीखला। आमच्या आतापर्यंत प्लॅनिंग मध्ये निवडणूक आमच्या नियोजन भवन मध्ये आम्ही मतमोजणी करण्याचा आम्ही ठरवलेली आहे आणि हा पूर्ण प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे।